कौन सा परिवारवाद? मैं ये अमित शाह जी का जो बयान है वो बहुत ही हास्यास्पद है। इंडिया आघाड़ी में कौन सा परिवारवाद है, इस बारे में वो खुद उनको जानकारी नहीं है। अगर परिवारवाद है तो भारतीय जनता पार्टी में है। जय शाह जी ने विराट कोहली से ज्यादा सिक्सर मारे थे क्या? हाँ, जय शाह जी ने सचिन तेंदुलकर से ज्यादा सेंचुरी मारी थी क्या? जय शाह जी ने कपिल देव से ज्यादा विकेट लिए थे क्या क्रिकेट में, जो उनको भारतीय क्रिकेट बोर्ड का अध्यक्ष या सेक्रेटरी बना दिया है? लेकिन उनका प्रश्न है, हमने ये सवाल कभी पूछा नहीं कि यह परिवारवाद। अगर अमित शाह जी गृह मंत्री नहीं होते तो जय शाह बीसीसीआई का अध्यक्ष या सेक्रेटरी बन जाते क्या? तो कौन सा परिवारवाद है? परिवारवाद जो होता है उनके लिए भी वो खानदान को भी प्रतिष्ठा होनी चाहिए। और ठाकरे खानदान को बहुत बड़ी प्रतिष्ठा इस देश में और महाराष्ट्र में है। ये ठाकरे खानदान आसमान से टपका नहीं है। महाराष्ट्र के लिए, देश के लिए, हिंदुत्व के लिए बड़ा योगदान इस खानदान का है। और इस खानदान का फायदा भारतीय जनता पार्टी को भी हुआ है। इस परिवारवाद का फायदा नरेंद्र मोदी जी और खुद अमित शाह जी को भी हुआ है। अपने मन को पूछिए, हुआ है कि नहीं हुआ है? स्वार्थ के लिए परिवारवाद नहीं आया राजनीति में, समझ लीजिए आप। तो कौन सा परिवारवाद? शरद पवार जी का जो परिवारवाद है, क्या बोलते हैं, उनकी बेटी मुख्यमंत्री होगी। पवार साहब ने कहा कि मेरी बेटी तो लोकसभा लड़ती है सालों साल से, कुछ भी आता है मुंह में आप बक देते हो सब लोग। शरद पवार जी ने जो काम किया है कृषि क्षेत्र में, कोऑपरेटिव क्षेत्र में, एजुकेशन फील्ड में, सामाजिक क्षेत्र में, उसका तो गौरव आपके सरकार ने किया है पद्म विभूषण देकर। तो कौन सा परिवारवाद की बात आप करते हो? अगर परिवारवाद किसी ने पाला पोसा है तो भारतीय जनता पार्टी, वो भारतीय जनता पार्टी। और जिसको परिवार होता है वही परिवारवाद की बात करता है। जो अडवाणी साहब जैसे अपने पिताश्री को नहीं संभाल सकता है, वो क्या परिवारवाद की बात करेगा? ज्यांचा परिवार नाही त्यांनी परिवारवाद बोलू नये, हा वेगळा विषय आहे. पण स्वतःचा परिवार असताना दुसऱ्यांच्या परिवाराला स्वतःचा परिवार बोलणं हे पण चुकीचं आहे. असे असंख्य उदाहरणं संजय राजाराम राऊतची आहेत. आता स्वतःचा राऊत कुटुंब असताना पाटकराचं कुटुंब माझंच कुटुंब असं का म्हणावं? हाही प्रश्नाचं उत्तर संजय राजाराम राऊतनी द्यावं. आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आणि आदरणीय मोदी साहेबांचे, आदरणीय अमित शाह साहेबांचे फार वेगळे संबंध होते. हा उभा महाराष्ट्राला माहिती आहे, उभ्या देशाला माहिती आहे. हिंदुत्व ह्या विषयावर हे सगळेचे सगळे वर्षानुवर्ष एकत्र आलेले आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी कधीही हिंदुत्व ह्या विषयावर तडजोड केली नाही. आणि म्हणूनच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती ही वर्षानुवर्ष ही हिंदुत्वावर होती. तुमच्यासारखा हिंदुत्वाच्या नावाने शेण खाल्लेलं नाहीये. म्हणून तुमची आणि आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची तुलनाच होऊ शकत नाही. बाळासाहेबांचे आणि मोदी साहेबांचे आणि अमित शाह साहेबांचे संबंध वेगळे होते. ते संबंध टिकवण्याचं काम उद्धव ठाकरेंना जमलं नाही, हेही सांगितलं. की अमित शाहजींचे सुपुत्र जय शाह यांनी काय खूप सिक्स मारले आहेत का, म्हणून त्यांना क्रिकेटमध्ये एवढं मोठं पद दिलेलं आहे क्रिकेट बोर्डचं? मग त्याच दृष्टिकोनातून मला संजय राजाराम राऊतला विचारायचं आहे, मग तुमच्या मुलीला महाविकास आघाडी असताना वाईनचा कॉन्ट्रॅक्ट का दिला गेला?
खूप वायनरी आहेत का त्याच्या, किंवा दिवसभर वाईन पिण्याची सवय आहे का? त्या चौकटीत विचारू शकतो का मी की तुमच्या मुलीला देशातला सर्वोत्तम खिचडी बनवते ती, म्हणून खिचडीचे पैसे तिच्या अकाउंट मध्ये टाकले? कुठलाही होतकरी तरुण अगर आपल्या मेहनतीने भारतीय क्रिकेटला अगर पुढे घेऊन जात असेल, मोठं करत असेल, तर त्याचं तुम्ही कौतुकच करायला पाहिजे. पण ते न करता तुमच्या या घाणेरड्या राजकारणाच्या या मानसिकतेमुळे मग त्या चौकटीमध्ये तुमची ही मुलगी वाईन क्षेत्रामध्ये आणि खिचडी क्षेत्रामध्ये किती अग्रेसर आहे ह्याची माहिती जरा पुढच्या पत्रकार परिषदेमध्ये द्या.